जय गजानन माऊली. स्वागत आहे तुमचं रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये. रोजच्याच प्रमाणे आजची पण सकाळ पण काही वेगळी. थोडं ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामध्ये सूर्याची वर येण्याची लगबग चालू होती. तसंच पक्ष्यांचा पण किलबिलाट खूप सारा असा चालू होता. सगळ्यांची सकाळ झाली तर घाई गडबड कामाची वगैरे हे चालूच असते. असो, ही रोजचीच आपली गडबड असणारच आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक उन्हाळा स्पेशल चिवईची भाजीची रेसिपी. चिवईची भाजी गावाकडची अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. उन्हाळ्यात प्रत्येक शेतामध्ये ही असते. इथं माझ्या काकूने चिवईची भाजी पाठवून दिली होती. बघा, ही शेतामध्ये अशी निघते. पूर्ण शेतामध्ये अशी ती पसरलेली असते. काकू शेतामध्ये भरपूर भाजीपाला असा लावते. वाजा, भेंडी, भोपळे वगैरे सगळं भाजीपाला ती शेतात लावते. सो मग ते आमच्याकडे पाठवून देते. तसंच तिनं हा भाजीपाला पाठवून दिला. चिवईची भाजी ही रानभाजी खूपच पारंपरिक आणि जुनी आहे आणि चवीला पण तशीच खूप छान लागते. आता मार्च महिना चालू होईल. उन्हाळ्याला बऱ्यापैकी अशी सुरुवात झाली आहे. तर चिवईची भाजी मार्केटमध्ये पण अवेलेबल असते. चिवईच्या भाजीचं सांगायचं झाल्यास शरीरातली थकवा, उष्णता ती कमी करते. शरीराला थंडावा पण देते आणि पचायला ती हलकी अशी असते. चिवईच्या भाजीमध्ये असणारे पोषक घटक आपल्या शरीरातील ताकद देतात आणि उन्हामुळे येणारी कमजोरी कमी करतात. चला तर आपण वळू रेसिपीकडे. चिवईची भाजी शेतातली होती, त्यामध्ये माती भरपूर अशी होती. तर मी छान अशी धुवून घेतली 2-3 पाण्याने आणि नितरत ठेवली. नितरत झाल्यानंतर कापून घेतली. चिवईच्या भाजीमध्ये भरपूर कांदा असला की तिची चव छान येते. आपण इथं कोरडी भाजी करणार आहे. बेसन भाजी कशी म्हटलं जाते हिला, हिचे मोठे पण होतात. इथे मी कढई ठेवली, छान अशी तापू दिली. त्यामध्ये मोहरी, जिरं छान तडतडू दिलं. 10-12 कढीपत्त्याचे पानं त्यामध्ये टाकून घेतले. त्या भाजीमध्ये भरपूर असा कांदा टाकला की त्याला एक असा गुळचटपणा येतो. त्याने त्याची चव अशी छान होते. मी 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं जिरं कुटून घेतलं होतं. ते फोडणीमध्ये टाकलं आणि यामध्ये आपण बेसन पीठ वापरणार आहे. तर थोडा मी त्यामध्ये हिंग टाकून घेतला, कारण पचनाला थोडं बेसन पीठ हलकं जातं. आता फोडणीमध्ये कांदा टाकून घेतला. साधी अशी सोपी रेसिपी आहे भाजीची, काहीच असं कठीण त्यामध्ये नाही. कांदा थोडा कमीच होऊ द्यावा लागतो, लालसर असा होऊ द्यायचा नाही. इथं मी कांदा असा मीडियम झाला, त्यामध्ये हळदी पावडर टाकली आणि चवीनुसार तिखट टाकून घेतलं आणि गोडा मसाला जो असतो तो गोडा मसाला 1 चम्मच मी त्यामध्ये टाकून घेतला आणि हा मसाला थोडा असा परतून घ्यायचा. मसाला थोडा परतून झाल्यानंतर जी आपण चिरलेली चिवईची भाजी आहे ती त्यावरती अशी छान अंथरून द्यावी लागते. म्हणजे जो आपण चिवट ठेवलेला जो कांदा आहे तो होऊन येतो त्या वाफेमुळे. म्हणून तो अर्धाच होऊ द्यायचा, लालसर असा जास्त होऊ द्यायचा नाही. आता मी चिवईची भाजी घेते आणि थोडा कांदा साईडला वगैरे असा व्यवस्थित करून घेते आणि त्यावर अशी एक लेअर चिवईच्या भाजीची टाकून घेते. चिवईची भाजी चवीला थोडी अशी आमसर असते आणि ती निवडायला थोडा वेळ लागतो. छान अशी निवडून घ्यायची आणि कट करून धुवून वगैरे घ्यायची. आता इथं मी चिवईच्या भाजीचे एक लेअर टाकून घेतल्यानंतर आपलं जे बेसन पीठ असते त्याचं एक लेअर चिवईच्या भाजीच्या वरती टाकून घ्यायचे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे खालून एक वाफ येऊन ओलसरपणा असा येतो बेसनाला आणि चिवईच्या भाजीला. आता थोडा वेळ इथं ठेवल्यानंतर मी कोथिंबीर कट करून घेतली होती, ती त्यामध्ये टाकून घेतली आणि हलक्या हाताने असं राऊंडमध्ये हलवत बेसन मिक्स करत त्याला हलवून घेतलं. अगदी हलक्या हाताने तुम्ही याला हलवून घ्या. हलक्या हाताने मी इथं हलवून घेतलं. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे कुठंच यूज करायचं नाही आहे. बेसन पीठ ज्या वाफेमुळे पाणी निर्माण होते त्यामध्ये ओलसरपणा असा येऊन जातो. तर आज टिफिनमध्ये काय बनवायचं याचं टेन्शन चालू होतं आणि टिफिनमध्ये थोडी कोरडीच भाजी अशी मुलांना लागते, ओलसर ती काही नेत नाही. मग म्हटलं चला आज चिवईची भाजीच बनवू. संध्याकाळचा बेत कॅन्सल केला आणि आम्ही सकाळीच चिवईची भाजी बनवून घेतली. बघा, अशी सुटसुटीत मी तिला करून घेतली. सुटसुटीत झाल्यानंतर परत त्यावरती झाकण ठेवून मी कमी गॅसवरती ठेवून दिली आणि मध्ये 2-3 मिनटं आधी तिला चेक करत होती, कारण चेक जर केलं नाही तर खालून बूड तिचं लागून येते, म्हणजे काळं असं होऊन येते. आता इथं टिफिनसाठी चपात्या बनवायच्या होत्या. चिवईची भाजी भाकरीसोबत पण छान लागते. म्हणजे चिवईची भाजी आणि छान भाकरी आणि फोडणीचं ताक किंवा तुम्ही कढीही करू शकता. त्याची चव एकदम भन्नाट असते. इथं मला सकाळी खूप तहान लागली, पाणी वगैरे मी पिऊन घेतलं. आता टिफिनसाठी इथे चपात्या करून घेते. गावाकडे पारंपरिक भाज्या अजूनही खूप चालतात आणि त्यांची चवही तशी असते आणि पौष्टिकही तसे असतात शरीरासाठी.
त्यातलीच ही एक चिवईची भाजी. इथं छान मी चपात्या करून घेतल्या. सकाळी सकाळीच्या घाईमध्ये टिफिनही लवकर बनावा लागतो, नाश्ताही लवकर बनावा लागतो, तर भरपूर अशी घाई होते. तर आज मी नाश्त्यामध्ये फ्रूट्सच घेतले. तुम्ही आधी बघितलं असणार मी ॲपल कट वगैरे करून एक प्लेट नाश्त्याची देऊन दिली. आता समोर मी पपई वगैरे कट करून घेतली. छान आपली चिवईची भाजी रेडी झाली. या तुम्ही पण चिवईची भाजी खायला, मला तर खूप आवडते. असेच गावाकडील पारंपरिक रेसिपी बघायचे असतील तर चॅनलला जोडलेले राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्कीच सांगा की चिवईची भाजी कशी झाली. लाईक करा, शेअर करा आणि तब्येतीची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.